आजच्या कार्यक्रमातील जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर निटवे सर यांचंही या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंही सहर्ष असं स्वागत. त्यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री मारुती बापकर सर, माजी नगरसदस्य पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही सहर्ष असं स्वागत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री नजन सर हेही या ठिकाणी आलेत, यांचंही सहर्ष असं स्वागत. त्यानंतर धमाले काका यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. या ठिकाणी सर्वांनी या आपल्याच महादेव मंदिराच्या शेजारी हा कार्यक्रम चालू होणार आहे. प्रमुख पाहुणे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होईल, तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहण्याची कृपा करावी. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस, जो त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरती झाला. तर जे छत्रपती शिवाजी महाराज हे राजे, असा राजा पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारतभर त्याचा जो जय जयकार आजही या ठिकाणी होतोय. आजही आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जरी घेतलं तरी अंगावरती शहारे येतात. तरी असा राजा परत होणे नाही, या राजांविषयीच या ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आजच्या दिवसामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं त्याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर त्यांचं जे प्रशासन त्या काळचं होतं, पण आजची तरुण पिढी ही जी व्यसनाधीन होत चालली त्याच्यावरतीच आपल्याला आजचा जो व्याख्यानाचा विषय तो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन आणि ही आजची तरुणाई जी व्यसनाधीन होत चालली त्याच्या कसं अधीन चालली आहे त्याच्यावरतीच आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन मिळणार आहे. आजचे व्याख्याते जे माननीय श्री सागर मधने सर हे या ठिकाणी आलेले आहेत, तर यांचं आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन मिळणार आहे. तरी आजच्या कार्यक्रमाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. तरी आजच्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी सुरुवात करायचं आहे. तरी मी आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर निटवे सर यांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन आणि प्रतिमेच्या पूजनासाठी समोर यायचं आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री बापकर सर, आजच्या कार्यक्रमाचे जे व्याख्याते आहेत श्री सागर मदने सर, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचंच या ठिकाणी उद्घाटन होईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सौ सुलभाताई उबाळे माजी नगरसदस्य पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे, यांचंही सहर्ष स्वागत. तर यांनाही विनंती करतो त्यांनी सुद्धा या ठिकाणी दीपप्रज्वलन आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार. तर सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होईल.
धन्यवाद। या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे, तरी सर्वांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, हर 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 हर, जय शिवराय। तर सर्वच मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी या ठिकाणी स्टेजवरती येणे। काळूराम कवितके सर, आपणही या ठिकाणी स्टेजवरती येण्याची कृपा करावी। माननीय श्री मुकुंद कुचेकर सर, ज्येष्ठ समाजसेवक, आपणही या ठिकाणी स्टेजवरती येण्याची कृपा करावी। अध्यक्ष आहेत सो माननीय श्री डॉक्टर निटवे सर यांचा या ठिकाणी सन्मान होईल। तर मी प्राध्यापक राजेंद्र घोडके सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत यांचा या ठिकाणी सन्मान करावा। त्यानंतर माननीय श्री मारुती बापकर सर, माजी नगराध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तर मी वाणी काकांना विनंती करतो की त्यांनी आपण यांचा सन्मान करावा। यानंतर काळूराम कवितके उपाध्यक्ष कुस्तीगीर संघ, तर ब्रह्मानंद बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी आपण यांचा सन्मान करावा। यानंतर माननीय श्री मुकुंद कुचेकर, ज्येष्ठ समाजसेवक, यांचा सन्मान करण्यासाठी शिवाजी ताजबाते यांना विनंती करतो की त्यांनी यांचा सन्मान करावा। यानंतर सुलभाताई उबाळे, माजी नगराध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यांचा सन्मान करण्यासाठी मी नंदू घोले यांना विनंती करतो आपण या ठिकाणी ताईंचा सन्मान करावा। यानंतर शशिकला उभे मॅडमचा सन्मान करण्यासाठी सदाशिव पडळकर यांना विनंती करतो की आपण ताईंचा सन्मान करावा। यानंतर श्री नजन सर यांचा सन्मान होईल। नजन सर आपणही या ठिकाणी
चव्हाण काकांना विनंती करतो की त्यांनी नजन सरांचा सन्मान करावा. यानंतर यादवराव कवितके यांचा सन्मान या ठिकाणी होईल. कामगार नेते यांचा सन्मान पाटील हे करतील. यानंतर मी प्राध्यापक राजेंद्र गोडके सर यांना विनंती करतो की त्यांनी या आजच्या दिवसाचं प्रास्ताविक करावं. राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी सालाबाद प्रमाणे व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे व विविध स्पर्धा या ठिकाणी काल पार पडलेल्या आहेत. या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे आदरणीय आमचे नेते बापकर साहेब, त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर निटवे सर, आमच्या मार्गदर्शिका सुलभाताई उबाळे, काळूराम कवितके, मुकुंदजी कोचेकर, नदन सर, सदाशिवजी पडळकर, रंगनाथ पवार, पाटील काका, चव्हाण काका आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर यांचं मी राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो. आणि सालाबाद प्रमाणे या ठिकाणी व्याख्यानाचं आयोजन करत असताना आपण खऱ्या अर्थानं बौद्धिक क्षमतेला चालना दिली पाहिजे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश गेला पाहिजे या उद्देशानं होळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा व्याख्यानाचं आयोजन करण्यात येतं. नुसतं व्याख्यानाचंच आयोजन नाही तर विविध स्पर्धा असतील, सामाजिक काही गोष्टी असतील, मारुती बापकरांच्या माध्यमातून काही आंदोलनासारखे विषय असतील, अशा सर्व बाबीमध्ये काम करण्याचा सातत्यानं या प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. आणि हे खऱ्या अर्थानं काम निरंतर चाललं पाहिजे आणि कामात अखंडितपणा राहिला नाही पाहिजे यासाठी सातत्यानं वेगवेगळे उपक्रम असतील, काम असेल किंवा एखाद्या दवाखान्याची मदत असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा ॲडमिशनचा विषय असेल, अशा या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने काम करत असतो. हे काम करत असताना समाजामध्ये अनेक गरजू लोक आहेत. खऱ्या अर्थानं आपण गरजू लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या संदर्भात खोटं न बोलता काम केलं पाहिजे या उद्देशानं आम्ही काम करत असतो. माझ्याबरोबर काम करणारे ज्येष्ठ वरिष्ठ माझे सर्व सहकारी मित्र असतील. खऱ्या अर्थानं हे काम एकटा कोणीही करू शकत नाही. बरोबर सोबत काम करणारी मंडळी जर चांगली असेल तर कोणतंही काम चांगल्या पद्धतीनं पूर्ण होत असतं. म्हणून मी आपला व्याख्यानाच्या माध्यमातून हे व्याख्यान करत असताना व्याख्यानाचा विषयच आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची प्रशासन व्यवस्था आणि आजची व्यसनाधीन तरुण पिढी यावर आमचे सागरजी मदने या ठिकाणी व्याख्यान देणार आहेत. खऱ्या अर्थानं ते बोरवेल्लीमधून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतो आणि मी माझा प्रस्तावना या ठिकाणी थांबतो आणि मारुती बापकरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्यात. राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेली व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेचं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित असणारे माननीय मदने सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या विभागाच्या शिवसेनेच्या नेत्या, माजी विरोधी पक्ष नेत्या सुलभाताई उबाळे, तसेच विचारपीठावरील सर्व मान्यवर. खरं तर या ठिकाणी
आजचे वक्ते जे आहेत ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था व आजची तरुण पिढी जी व्यसनात गुरफटली जाते त्यावर या ठिकाणी भाष्य करणार आहे. खरं तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या वक्त्यांना देण्यात आलेला आहे. अतिशय गंभीर आणि अतिशय जटिल अशा प्रकारचा हा विषय आहे आणि त्या विषयाच्या संदर्भात ते या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये भाष्य करतील. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मागच्या वर्षी देखील मी या ठिकाणी राजेंद्रच्या आग्रहाखातर आलो होतो. मी गेली 30 वर्षापेक्षा अधिक मोहननगर चिंचवड परिसरामध्ये व्याख्यानमाला आयोजित करतो आणि व्याख्यानमाला आयोजन करत असताना काय काय त्रास होतो कार्यकर्त्यांना त्याची जाणीव मला आहे. व्याख्याते नियोजित व्याख्यात्यांची तारीख घेणे, त्यासाठी वक्ते येतात वेळेवरती पण मात्र श्रोत्यांचा पाठिंबा अधिकचा मिळत नाही, श्रोते अधिकचे व्याख्यानासाठी उपस्थित होत नाही आणि ही सगळीकडची परिस्थिती आहे. आजच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की प्रबोधनाला पर्याय नाही. सामाजिक स्थिती असेल, राजकीय स्थिती असेल, आर्थिक स्थिती असेल, जातीवाद असेल, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ हे जे काय आपले दिशादर्शक अशा प्रकारचे महामानव आहेत त्यांनी जे काय आपल्याला विचार दिलेले आहेत ते विचार समाजाच्या तळागाळापर्यंत न रुजल्यामुळे या सगळ्या समस्या आपल्या राज्यात आणि देशात दिसतात. आणि म्हणून या महापुरुषांचे विचार, खरे विचार समाजामध्ये रुजले पाहिजेत, समाजाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राजेंद्र आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये नेटाने राबवतात. त्याबद्दल मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, या विभागातले सगळे नागरिक यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने होत असलेल्या व्याख्यानमालेला शुभेच्छा व्यक्त करतो. मदने सर या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना, महाराष्ट्रात वेगवेगळी आंदोलनं करत असताना छत्रपती शिवराय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ अशा महापुरुषांचा वारसा आपल्या महाराष्ट्रात आहे. या सगळ्या महापुरुषांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्व आपल्याला घालून दिलेले आहेत. एवढे मोठे महामानव, एवढे महापुरुष आपल्या महाराष्ट्रात झाले आणि असं सगळं असताना देखील महाराष्ट्राच्या भूमीवरती वाढता जातीवाद, जाती अस्मिता कमी होण्याऐवजी त्या अधिक टोकदार झालेल्या सगळ्या समाज घटकांमध्ये दिसत आहेत. आणि मग या संदर्भात केवळ दिल मिले ना मिले हात मिलते रहेंगे अशा प्रकारची वरवरची एकी दाखवली जाते. मात्र प्रत्यक्षात प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माच्या अस्मिता कमी होण्याऐवजी त्या अधिक टोकदार झालेल्या आपल्याला दिसतात. केवळ छत्रपतींचं नाव घ्यायचं, शिवरायांचं नाव घ्यायचं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव घ्यायचं, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, फुल्यांचं नाव घ्यायचं, अण्णाभाऊंचं नाव घ्यायचं आणि आम्ही सगळे एक आहोत असं दाखवायचं. रोज भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत अशा प्रकारची प्रार्थना म्हणायची. मात्र एकमेकाचा प्रचंड आतून दोष करायचा. पोटात एक आणि ओटात एक अशा प्रकारचे प्रवृत्ती महाराष्ट्राच्या भूमीवरती अधिक आपल्याला दिसते. दुसरं म्हणजे तत्व, निष्ठा, प्रामाणिकपणा, इमानदारी ही महाराष्ट्रातनं लोप होते का काय अशा प्रकारची परिस्थिती झालेली दिसते. कुणी कुठेही उड्या मारतोय, काहीही करतोय. महाराष्ट्र हा छत्रपती शिवराय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, फुले शाहू आंबेडकर अशा महापुरुषांचा असताना जे काय राजकीय घटनाक्रम करतोय किंवा ज्या काही सामाजिक घडामोडी घडतायत त्याच्यात हा महाराष्ट्र संपूर्ण भारतात नव्हे तर जगात बदनाम होते. प्रचंड भ्रष्टाचार वाढतोय, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळतोय. अपप्रवृत्तीला समाजाचा अधिक पाठिंबा मिळालेला दिसतोय. प्रचंड अशा प्रकारची लूट करायची, प्रशासनाचा त्यामध्ये वापर करायचा
छत्रपती शिवरायांनी रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नये अशा प्रकारच्या प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. आणि आम्ही शाळेमध्ये असताना खबरदार जर टाच मारून जाईल चिंतड्या उडविल राय राय एवढ्या अशा प्रकारचा एक शेतकऱ्याचा मुलगा महाराजांचा घोडा आडून त्या ठिकाणी बोलत होता. कारण महाराजांची तशा प्रकारचं आज्ञापत्र होतं की रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लागला नाही पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारची त्या शिवकाळामध्ये अशा प्रकारे समाज देखील आवाज उठवत होता. मात्र या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची देशाची महानगरपालिकेची तिजोरी दिवसा ढवळ्या लुटले जाते, तिच्यावर दिवसा ढवळ्या दरोडे घातले जात आहेत. लोकसभेची निवडणूक असू द्या, विधानसभेची निवडणूक असू द्या, त्यामध्ये करोडो रुपयाचा वापर होतो. निवडणुकीमध्ये पैसे दिले जातात, पक्ष चोरले जातात, पक्ष फोडले जातात आणि मतदार देखील या लालचेमध्ये बादला जातो किंवा त्याला बळी पडतो. पूर्वीच्या काळी जसा राजा तशी प्रजा होती, आता जशी प्रजा तसा राजा त्यांना मिळतोय. आणि म्हणूनच कुदळवाडीमध्ये आपल्याला राजाचा प्रताप दिसला. कशा पद्धतीने लाखो लोक त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले, कशा पद्धतीने त्या ठिकाणी लघु उद्योजक असतील किंवा वेगळे वेगळे अफवा पसरून त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली. तर हा जो सगळा प्रकार चाललेला दिसतोय, अपप्रवृत्तीला पाठिंबा मिळतोय, बळ मिळतंय, चांगले लोक पुढे येत नाहीत, वेगवेगळ्या प्रकारचे विद्वेष निर्माण होत आहेत, जाती विद्वेष निर्माण होत आहेत. या सगळ्या परिस्थितीचा विचार करताना मंदे सर निश्चित त्यांच्या व्याख्यानामधनं आपलं समाधान करतील अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी करतील. मला आठवतंय गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरती अंमली पदार्थांच्या हजारो कोटी रुपयाच्या अंमली पदार्थांचे त्या ठिकाणी गोदामची गोदाम पकडले गेले. याच्या काही बातम्या आल्या, मात्र ते प्रकरणाचं पुढं काय झालं हे बिलकुल कळालेलं नाही. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये ड्रग्स असेल, हेरोईन असेल, इतर सगळे अंमली पदार्थ असेल, याचा देखील मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वापर होतोय. त्यामध्ये दलाल्या करणारे, काम करणारे लोक करोडो अब्जावधी रुपये कमावत आहेत, मात्र तरुण पिढी पूर्ण उद्ध्वस्त करतायत. आणि याला सरकार मान्यता आहे की काय, कुठेही कारवाई झालेली दिसत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवरती हे काम करत असताना तरुण पिढीवरती योग्य संस्कार आणि तरुण पिढी व्यसनाधीन न होता, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त न होता, या ठिकाणी प्रशासन म्हणून शिवरायांचा आपण शिवजयंती साजरी करतो. अख्खा महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी म्हणतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव आपण घेतो, फुले शाहू आंबेडकरांना भाऊ म्हणतो. मात्र प्रत्यक्षात आपण त्यांचे विचार किती डोक्यात घेतो आणि प्रत्यक्ष काम करत असताना त्याला कृतीचं जोड किती देतो. शब्दाला कृतीची जोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कुठलंही परिवर्तन होणार नाही. शब्दाला कृतीची जोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कितीही व्याख्यान आणि कितीही प्रबोधन झालं तरी कुठलाही परिवर्तन होणार नाही. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पिढीने आणि आजच्या पिढीने शब्दाला कृतीची जोड देऊन जर आपण पुढे गेलो तर शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ अहिल्यादेवींचा महाराष्ट्र पुन्हा एकदा संपूर्ण भारतात, संपूर्ण देशात उज्ज्वल भवितव्य घेऊन बलशाही झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं बोलतो. पुन्हा एकदा राजेंद्र आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली, माझा सन्मान केला, त्याबद्दल या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर नेटवे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपणही शुभेच्छा द्याव्यात. राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्सव या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर आणि या यमुनानगर मधील सर्व श्रोतेहो, मित्रहो, आज शिवजयंती साजरी होते. परंतु शिवजयंती मला सांगायला आनंद वाटतो
की शिवजयंती साजरी कोण करतंय, तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान. मला खरोखर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये आज महापुरुष वाटून घेतले गेले आहेत आणि हा महापुरुष या जातीचा, हा महापुरुष या धर्माचा आणि हे सर्व महापुरुष वाटून घेतलेले आहेत आणि त्यांच्या नावाखाली मी या जाती धर्माचा. मला या ठिकाणी खरोखर राजेंद्रजी घोडके सर प्राध्यापक आहेत, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे की नाव आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर, परंतु जयंती होती छत्रपती शिवाजी महाराजांची. खरोखर या ठिकाणी किती म्हणजे हे आहे की समाजामध्ये एकीकडे आत्ताच बापकर साहेबांनी सांगितलं की देश कोणत्या बाजूला चाललाय किंवा तरुण पिढी कोणत्या बाजूला चाललेली आहे, त्यानंतर मदने साहेब त्यांच्या व्याख्यानामधून सांगणारच आहेत. परंतु राजमाता अहिल्यादेवी होळकरच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि या उपक्रमातला सगळ्यात उत्कृष्ट उपक्रम म्हणजे शिवछत्रपती जयंती. आणि गेल्या कित्येक वर्षापासून या सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे प्राध्यापक राजेंद्र घोडके सर हे स्वतः पुढाकार घेऊन कोण येतंय किंवा कोणाचा रुसवा आहे किंवा कोण रुसलेला आहे हे न पाहता सगळ्यांची अशी मूठ बांधणी करून सगळ्यांना एकत्र करून मला वाटतं या यमुना नगरमध्ये अतिशय चांगलं जर काम कोणाचं असेल तर ते मला वाटतं सुलभाताई तुम्हाला मान्यच करावं लागेल की राजेंद्र घोडके साहेबांचं आहे. मला इथं बोलवलं म्हणजे मी त्यांचं कौतुक करावं बिलकुल नाही, परंतु ऍक्च्युअल ग्राउंड लेवलला जे काय चाललं जातं किंवा कशा पद्धतीनं ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे गुणधर्म होते की सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणे किंवा लिडरशिप, अशा कार्यक्रमाचा हेतू एकच असतो की सर्व जाती धर्मातले, सर्व कुटुंबातले लोक एकत्र येणे, त्याच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करणे. आता विचारांची देवाणघेवाण आम्ही मोबाईलमध्ये करतोय आणि विचारांच्या या मोबाईलनं म्हणजे या तरुण पिढीला तर तरुण पिढीला नाही, म्हातारी माणसं सुद्धा, ज्येष्ठ नागरिक, म्हातारा म्हणून नाही सॉरी, ज्येष्ठ नागरिक सुद्धा पुढं इंस्टाग्राम काय असेल सगळं म्हणजे या तरुण पिढी किंवा हा समाज या मोबाईलच्या विळख्यात जरी तंत्रज्ञान आलं असलं तरी या मोबाईलच्या विळख्यात अडकलेला आहे आणि या विळख्यातून किंवा या मोबाईलच्या टेक्नॉलॉजी जेवढी चांगली आहे तेवढी आपल्याला घातक आहे. त्याच्यामधून अनेक आजार होत आहेत, लहान मुलांच्यावरती परिणाम होत आहेत, हे लक्षात येत नाहीये. घराघरामध्ये हे छोट्या छोट्या मुलांच्या हातात मोबाईल आहेत, परंतु या अशा जयंतीच्या माध्यमातून काही गाड्यांच्या पुंगळ्या काढून किंवा डीजे लावून नाचण्यापेक्षा असं जर सामाजिक कार्य केलं तर मला वाटतं राजेंद्रजी देश आपला पुढेच येईल नक्कीच. आणि याच्या माध्यमातून आपण जे कार्य करत आहात ते खरोखर समाजाला लाजवेल असं आहे. मी आपल्या या सर्व कार्यक्रमाला धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर सौ सुलभाताई उबाळे यांनाही विनंती करतो दोन शब्द या ठिकाणी शुभेच्छापर द्यावा. आपण वक्त्यांना बोलवलेलं आहे, माझी इच्छा होती की त्यांना जास्त वेळ द्यावा. असो, आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या 300व्या शताब्दी दिन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमित्त या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन आणि आजची व्यसनाधीन तरुण पिढी या विषयावरती ज्यांचं आपण व्याख्यान ऐकणार आहोत ते मदने सर, आमचे सहकारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. त्यांना नुसतं माझे नगरसेवक म्हटलेलं मला तरी पटत नाहीये, कारण नगरसेवक पद हे त्यांनी नावाला तोंडी लावलं होतं, त्यांनी त्याचा कधी उपभोग घेतला नाही. असे मारुती बापकर, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यांच्या बाबतीत आताच सरांनी जे सांगितलं की एक मोठ्या अंधारामध्ये छोटीशी पंती लावण्याचं काम जे नेहमी करत असतात ते प्राध्यापक राजेंद्र घोडके. खरं तर यमुनानगरसाठी एक राजेंद्र घोडके एक देणगी आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही,
कारण आपण जेव्हा सामाजिक काम करत असतो त्यामध्ये असंख्य हातांची गरज असते आणि ते हात जेव्हा पुढे येतात तेव्हा समाज बांधण्यासाठी अशा लोकांची गरज असते. आज समोर बसलेले सगळे आमचे प्रतिष्ठित आहेत, मान्यवर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते पण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतात. आमचे अंकुश जगदाळे आज या समितीचे अध्यक्ष राजेंद्र यांनी त्यांना केलेलं आहे. हे काम करत असताना खरं विचारांचं जे देणं आहे जे समाजासाठी, आज राजेंद्र घोडके हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून सगळ्यांना बाकीच्यांना शहरात माहिती आहे, परंतु आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो ही त्यांची भावना पहिल्यापासून आहे. म्हणून त्यांची प्रगती आज चांगल्या प्रमाणामध्ये झालेली आहे. आणि आज नेहमी मी म्हणते, मूर्ती लहान पण कीर्ती महान. त्यांच्याकडनं आदर्श घेण्यासारखा आहे. आज या माता भगिनी सुद्धा त्यांच्या बरोबर या आपल्या सोसायटीमध्ये सगळ्या जणी मिळून काम करतात. काल एक चांगल्या प्रकारे शिवजयंती साजरी झाली. आज आहे, उद्याही समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी प्रदान होणार आहे. आपल्याला काहीतरी घेण्यापेक्षा देण्यावरती राजेंद्र यांचा पूर्ण जोर आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलण्या इतकी मी मोठी नाहीये, परंतु आज जसं मारुती भापकर यांनी जे काही गोष्टी मांडल्या त्याला मी पूर्ण अनुमोदन देते. सरांनी ज्या गोष्टी मांडल्या त्याला अनुमोदन देते. आज समाज जर सुधारायचा असेल तर सगळ्यात जास्त जबाबदारी मला असं वाटतं की माता भगिनींची आहे. कारण जेव्हा आपण घरातनच जर हा प्रयत्न केला, आपली मुलं आपली नातवंड यांना जर आपण दोन विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे घरातून शिकवले तर निश्चितपणे आज ते समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून उदयास येणार आहेत. आज ज्या शाळा आहेत फक्त 4थीला इतिहासाचा धडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासामध्ये फक्त 4थीला धडा आहे. मग आपला जाप असला पाहिजे की शासनाला किंवा का नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही प्रशासन आहे सगळ्या बाबतीमध्ये, म्हणजे जे आपण आता त्रिसूत्री म्हणतो किंवा मंत्रिमंडळ जे राबवलं जातं त्या काळात त्यांनी राबवलं होतं. आणि एक उत्तम प्रशासक म्हणून हा राजा आपल्याला लाभला. परंतु दुर्दैवानं या राजाला आयुष्य मिळालं नाही. या राजाचा घात झाला, त्याला स्वकीयांनीच त्याचा घात केला. हा इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राचा आणि हिस्ट्री रिपीट अगेन. अशा प्रकारचं वातावरण पुन्हा येऊ घातलेलं आहे. आणि आज देशामध्ये, आज भारत देश हा संपूर्ण जगामध्ये तरुण देश म्हणून ओळखला जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये 70% तरुण हे फक्त आपल्या भारत देशामध्ये उदयास येणार आहेत. आणि आज जर तरुणांमध्ये बदल झाला, अशा प्रकारचे व्याख्यान, ह्याला छोटं समजू मोठं समजू, थोडीशी एक ठिणगी समजू, परंतु ही ठिणगी वनवयामध्ये रूपांतर होईल. आणि तरुणांना जर नक्की छत्रपती शिवाजी महाराज कळले तर उद्या आपल्या भारत देशाची पुन्हा सोन्याची लंका होण्यास कुणीही थांबू शकणार नाही. कारण बुद्धिमत्ता असेल, सहनशक्ती असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाच हे माती असल्यामुळं प्रत्येकाच्या मध्ये जरांगे पाटील असतील, अजून पडळकर असतील, हे सगळे क्रांतिकारकच लोक आहेत. फक्त त्यांना विखुरले गेलेलं आहे. त्यांची मोठ, जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदारांची मोठ बांधली होती, कुठेही जातीयवाद केला नव्हता, त्याची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण पोटाला जात नसते. आज सगळ्यांना आज हुशार मुलं आहेत, त्यांना ऍडमिशन मिळत नाही, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. हा फार मोठा विषय आहे आणि या ठिकाणी निश्चितपणे मी जास्त बोलू नये, परंतु मी राजेंद्र घोडके आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करते की आपल्या माध्यमातून हा विषय जनतेपुढे, समाजापुढे आलाय. आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना, सर्व कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते. धन्यवाद. मनसिंग खरात सर यांचा सन्मान या ठिकाणी अंकुश जगदाळे हे या ठिकाणी करतील. या सन्मानानंतर या ठिकाणी अण्णा जुनगरे सर यांचाही या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान होईल. या ठिकाणी राजेंद्र घोडके सर यांना विनंती करतो की त्यांनी यांचा सन्मान करावा. या सन्मानानंतर या ठिकाणी जे आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतात की आजचं जे व्याख्यान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं आणि आजची पिढी ही व्यसनाधीन कडे कसे वाटचाल करत चालली,
या ठिकाणी खूप वेळ झालेला आहे, तरी आज व्याख्यात्यांना वेळ द्यायचा आहे आपल्याला. तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जास्त काही न बोलता मी डायरेक्ट आजच्या कार्यक्रमाचे जे व्याख्याते आहेत माननीय श्री सागर मदने सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करावी. खर तर पारतंत्र्याचा काळ होता. एकाच वेळी 5-5 आसमानी आणि सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती थैथयाट करत होत्या. त्यावेळेला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम राजा, ज्या राजानं स्वराज्याच्या प्रत्येक शत्रूला ठणकावून सांगितलं, कोल्ह्यापुत्र्याचा थाट फक्त स्वतःच्या चौकात, पण कुठेही थांबून शत्रूची वाट लावणं ही फक्त वाघाची अवकात. असा सह्याद्रीच्या क्षितिजावर स्वातंत्र्याचा भगवा फडकवणारा सह्याद्रीचा सिंह छत्रपती शिवाजी महाराज. बांधवांनो, निसर्गाचा नियम आहे, एका झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही, पण हाच निसर्गाचा नियम धुळीस मिळाला तो 350 वर्षापूर्वी या मराठी मातीत. कारण छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या स्वराज्याच्या वटवृक्षाखाली स्वराज्य रक्षण करणारा दुसरा वटवृक्ष जन्माला आला, वाढला आणि तब्बल 9 वर्ष या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वादळासारखा गोगावत राहिला. तो जगाच्या इतिहासातला अजिंक्य योद्धा, शूर आबांचा शूर छावा छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्या माऊलीनं आपल्या अफाट इच्छाशक्तीच्या जोरावरती या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर 2-2 छत्रपती बहाल केले. तर राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्याने फक्त या देशाला संविधान दिलं नाही तर तमाम बहुजन समाजाला जगण्याचं बळ दिलं, ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अज्ञानानं अंधारलेल्या समाजामध्ये ज्याने शिक्षणाची मशाल पेटवली, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. हे प्रशासनाचं चोख सूत्र ज्यांनी या हिंदुस्थानच्या मातीमध्ये राबवलं, तर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरिण्यात दिली लोकी, असं म्हणणारे माऊली. खरतर अखंड भारतभूमीचा मानबिंदू असणाऱ्या या तमाम महामानवांना मी सागर मदने प्रथमतः मानाचा मुजरा करतो. खरतर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा संपन्न होत आहे. मला खरं तर ज्या वेळेला या कार्यक्रमाची पत्रिका पाहिली आणि आदरणीय घोडके सरांचा ज्यावेळी मला फोन आला होता, त्यावेळी मला एका गोष्टीचा प्रचंड आनंद झाला. मगाशी सुद्धा विचारपीठावरच्या उपस्थित मान्यवरांनी बऱ्याच वेळा त्याचा उल्लेख केला की हे प्रतिष्ठान राष्ट्रमाता, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं आहे आणि या प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. एकीकडे याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जातीवाद वाढत आहे, जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये लोकांना वाटून घेण्याचं काम होत आहे. लोकांच्या मनामध्ये जातीवरून आणि धर्मावरून विष पेरण्याचं काम होत आहे. मराठा धनगर वाद पेटवण्याचं काम होत आहे, मराठा ओबीसी वाद पेटवण्याचं काम होत आहे, मराठा माळी वाद पेटवण्याचं काम होत आहे. पण मला वाटतं या विचारपीठाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीतल्या सगळ्या जाती धर्माच्या माणसांना जोडण्याचं काम अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपन्न होत आहे. ही खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. खरं तर असं म्हणतात की जिथं इतिहास मुका होतो तिथं तारतम्यानं त्याला साधवावं लागतं. शिवाजी महाराजांच्या जन्माअगोदर या महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती पाहता अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरीच्या धगीत अडकलेल्या या महाराष्ट्राचा इतिहासही मुकाच झाला होता. पण शिवनेरीवर शिवप्रभूंचा जन्म झाला आणि तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तसं नितळ हसू अवघ्या महाराष्ट्रातील गरीब रयतेच्या ओठावर खुललं. आणि हे हसू खऱ्या अर्थानं उजळवण्याचं काम केलं ते माँसाहेब जिजाऊंनी. जगदंबेला स्त्री वेशात पडलेलं सगळ्यात गोमट स्वप्न म्हणजे माँसाहेब जिजाऊ. आणि या जिजाऊच्या मातृत्वाच्या आविष्कारातून शिवबा घडू लागला, लहानाचा मोठा होऊ लागला. आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आजच्या तरुण पिढीनं, लहान मुलांनी जर शिकण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल ना, तर माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांवरती लहान वयापासून जे संस्कार केले ना, ते संस्कार आपल्याला शिकता आले पाहिजे. कारण शिवाजी महाराज लहान असताना माँसाहेब जिजाऊ त्यांना वीरांच्या गोष्टी, शौर्याच्या कथा, रामायण, महाभारत, प्रभू श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायच्या.
आणि त्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्यानंतर मासाहेब जिजाऊ छोट्याशा शिवबाला प्रश्न विचारायचा, शिवबा तू होशील का रे श्रीकृष्ण, तू होशील का रे प्रभू रामचंद्र, तू करशील का रे संबंध रहितेला सुखी. आणि आतापर्यंत मासाहेबांचे उद्गार ऐकणारा छोटासा शिवबा राजा आपल्या दोन्ही चिमुकल्या हाताच्या मुठी घट्ट वळत मासाहेबांना उत्तर द्यायचा, होय मासाहेब, मीही होईल श्रीकृष्ण, मीही होईल प्रभू रामचंद्र, मीही करीन या संबंध रहितेला सुखी. दुर्दैवानं आत्ताची आपली आई आपल्या पोराला विचारते, होशील का रे ऋतिक रोशन, होशील का रे सलमान खान, गॅदरिंगच्या वेळेला सूट बूट घालून स्टेजवरती मुन्नी बदनाम होई आणि शिला जवान होई अशा गाण्यांवरती नसेल का, अशी गाणी ज्या गाण्यांमध्ये वासनेचा स्पर्श आहे. मग तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीत, तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या घराघरात शिवाजीराजे कसे जन्माला येते. अरे राजा शिवछत्रपती घडतात ना ते मासाहेब जिजाऊंच्या संस्कारातून, जिजाऊंच्या मातृत्वाच्या आविष्कारातून. आज खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हा विचार आम्हाला कुठेतरी शिवचरित्रातून शिकता आला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एकीकडे आणि आजच्या 350 वर्षानंतर या महाराष्ट्राची वाटचाल मात्र भलत्याच दिशेनं होताना पाहायला मिळते. कारण पूर्वीचे लोक असं म्हणायचे, घराघरात जिजाऊ असेल तर अंगणात शोभा दिसेल. आता घराघरात जिजाऊ कुठेच पाहायला मिळत नाही. आता घराघरातली आई ही रील स्टार आणि टिकटॉक स्टार झाली. कच्चा बदाम, कच्चा बदाम. मला कधी कधी प्रश्न पडतो की जर घराघरात अशी आई असेल तर अंगणात खेळणारं प्रोडक्ट हे कुठल्या लेवलचं असेल याचा विचार न केलेला बरा. आज छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या जगाच्या इतिहासातल्या एका महान राजाची जयंती आपण साजरी करतोय. त्या शिवछत्रपतींच्या इतिहासातून आजच्या तरुण पिढीनं, लहान मुलांनी आणि प्रत्येक आई बापानं सुद्धा आपली पोरं घडवताना हा उदात्त विचार समजून घेणं फार महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांचं वय वर्ष 9 असताना बंगलोरला वडिलांच्या सवयीत राहत होते. मासाहेब जिजाऊंना एक सवय होती, त्या झोपण्यापूर्वी शिवाजी महाराजांना रात्रीच्या वेळेला दूध घेऊन त्यांच्या महालात जायच्या. एक दिवस नेहमीप्रमाणे मासाहेब जिजाऊ रात्रीच्या वेळेला शिवाजी महाराजांच्या महालामध्ये दूध घेऊन गेल्या. त्यावेळी शिवबा राजाच्या पलंगाखाली मासाहेबांना माती दिसते. मासाहेब जिजाऊ विचार करतात की बाळराजे रात्रीच्या वेळेला कुठे गेले असते. शिवाजी राजांना बोलवतात आणि प्रश्न विचारतात, बाळराजे रात्रीच्या वेळेला कुठे गेला होता. त्यावेळी शिवाजी राजे उत्तर देतात, मासाहेब पलीकडे नाचणीचा, नर्तकीचा नाच सुरू आहे आणि तो नाच बघायला गेलो होतो. मासाहेब जिजाऊ विचार करतात, 9व्या वर्षी माझं बाळ नर्तकीचा नाच बघेल तर भविष्यात महाराष्ट्रातल्या आया बहिणींना सुखी कसं करेल. त्याच दिवशी सांगून टाकलं शहाजी महाराजांना की आम्ही महाराष्ट्रात जातोय. पण महाराष्ट्रात येण्यापूर्वी मासाहेब जिजाऊ 9 वर्षाच्या शिवबाराजाला घेऊन विजयनगरच्या साम्राज्याला गेल्या. एकेकाळचं विजयनगरचं साम्राज्य, ज्या साम्राज्यात 250 वर्ष कुत्रा सुद्धा उपाशी मरत नव्हता, सगळी रयत सुखी होती, ते साम्राज्य मासाहेबांनी शिवाजी महाराजांना दाखवलं. त्या शिवाजी महाराजांना घेऊन एका टेकडीवरती गेल्या आणि टेकडीवरून समोरचं साम्राज्य दाखवताना एक प्रश्न मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना विचारला, शिवबा तू उभं करशील का असं एखादं स्वराज्य. बाळ शिवबा तू निर्माण करशील का असं एखादं स्वराज्य. आणि आतापर्यंत मासाहेबांचे उद्गार ऐकणारा शिवबा राजा आपल्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट वळत मासाहेबांना उत्तर देतो, होय मासाहेब, मीही उभं करेल असं एखादं साम्राज्य, मीही उभं करेल असं एखादं स्वराज्य. दुर्दैवानं आत्ताची आपली आई आपल्या पोराला ते पुष्पामधला डान्स दाखवत म्हणते, बाळा तू करशील करायचा तसा डान्स, झुकेगा नाही साला. म्हणजे किती फरक पडला. 350 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांवरती संस्कार कुठले गेले होते आणि आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या पोरांवरती कशा पद्धतीचे संस्कार होते याचा सुद्धा विचार करणं फार महत्वाचं आहे. खरं छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळी 350 वर्षापूर्वी शिकवण्यासाठी कुठल्याही शाळा, महाविद्यालय अथवा विद्यापीठ नव्हतं. राष्ट्रभक्तीचं चालतं बोलतं विद्यापीठ मासाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांच्या सोबत होत्या. ही खऱ्या अर्थानं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती. आज आपली पोरं शाळा, महाविद्यालयामध्ये जातात, विद्यापीठांमधून शिक्षण घेतात, तरी आपल्या पोरांच्या विचारांची उंची मात्र वाढत नाही. काय कारण याचं कारण फक्त एकच आहे, आपल्या पोरांच्या हातामध्ये आपण मोबाईल दिला, आपल्या पोरांच्या हातामध्ये आपण टीव्हीचा रिमोट दिला, पण आपल्या पोरांच्या हातामध्ये आपण शिवचरित्र मात्र द्यायला विसरलो. अरे राष्ट्र घडवायचं असेल, समाज घडवायचा असेल आणि आपली येणारी भावी पिढी जर घडवायची असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचणं फार गरजेचं आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आज काय शिकायचंय, काय शिकवतं शिवचरित्र आपल्याला. जो मासा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं खाली पोहोच जातो ना तो मासा सर्वसामान्य असतो,
पण जो मासा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वर जातो ना, तो मात्र सर्वश्रेष्ठ असतो. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी नेमकं हेच केलं होतं. तत्कालीन जाती व्यवस्था, समाज व्यवस्था आणि परकीय सत्तांच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन या महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच काय तर औरंगजेब सारखा जहरी सर्प सुद्धा राजांनी ठेचला होता. स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती त्या काळी शिवाजी महाराजांनी दाखवून दिले, कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश हा फक्त विजय ठरतो, पण अनेक संकटांचा सामना करून मिळवलेला विजय हा मात्र इतिहास घडवतो. हा सह्याद्री साथ घालत होता त्या इतिहासाला, त्या पराक्रमाला, त्या अफाट अशा शौर्याला. आणि म्हणूनच बाळासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पेरलं. जातीभेद, धर्मभेदाच्या पलीकडचं माणसं जोडण्याचं तंत्र त्यांना शिकवलं. शिवाजी महाराजांनी माणसं गोळा केली, माणसाचं दिसणं नाही बघितलं, असणं जाणून घेतलंय त्यांचं. का लढतो, कसा लढतो, किती स्वाभिमान आहे या मातीचा, या निकषावरती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माची माणसं गोळा केली. रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सगळ्या सवंगड्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि एखाद्या उजाड माळरानावरती वाऱ्याच्या गतीनं वनवा पेटावा तशी इथली माणसं स्वराज्यासाठी पेटून उठली. खर तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं ना, त्या शिवाजी महाराजांनी आयुष्यभर स्वतःच्या मनामध्ये श्रद्धा जपली, पण त्या श्रद्धेचं रूपांतर कधीच अंधश्रद्धेत होऊ दिलं नाही. हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आहे. आज साधं मांजर आडवं गेलं ना तरी आपण आपली वाट बदलतो. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांना आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, औरंगजेब अशी किती तरी मांजरं आडवी गेली, पण शिवाजी महाराजांनी आपली वाट कधीच बदलली नाही. तर या सगळ्यांची वाट लावून मगच राजे शांत झाले. हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आहे. उभ्या आयुष्यभर शिवाजी महाराजांनी स्वतःचा आदर्श मानलाय, देव मानलाय तो माँसाहेब जिजाऊंना. जगाच्या पाठीवरचा एक फार पराक्रमी महान राजा, जो आदर्श कोणाला मानायचा, स्वतःच्या आईला आदर्श मानायचा. हल्ली आपली तरुण पोरं काय करतायत, स्वतःच्या आईपेक्षाही गल्लीतल्या भाईला आदर्श मानणारी पोरं आज महाराष्ट्राच्या घराघरात जन्माला येत आहेत. हे आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. अरे गल्लीतल्या भाईला नाही, स्वतःच्या आईला आदर्श मानणारी पोरं महाराष्ट्राच्या घराघरात घडवायचे असतील ना, तर आपल्या पोरांच्या हातामध्ये शिवचरित्र द्या, आपल्या पोरांच्या हातामध्ये माँसाहेब जिजाऊंचं चरित्र द्या, आपल्या पोरांच्या हातामध्ये राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र द्या. तर खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्तीनं पेटून उठणारी तरुण पिढी या महाराष्ट्राच्या घराघरात जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. खरं तर ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, बघता बघता गडकिल्ले घ्यायला सुरुवात केली, सबंध महाराष्ट्रभर स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. पण त्याच वेळेला विजापूरच्या आदिलशाही दरबारात मात्र मोठा कल्लोळ उठला आणि शिवाजी राजाला जिंदा मुर्दा पेश करतो असा विडा उचलून अफजल खान महाराष्ट्रावर चाल करून आला. खर तर जो दुसऱ्यांना खायला टपलेला असतो, पण ज्याला कुणीच खात नाही, तो खान महाराष्ट्रात आला होता. या सह्याद्रीच्या गुहेत शिवाजी राजे नावाच्या सह्याद्रीच्या सिंहाची आयाळ पकडायला. पण शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि त्यांची प्रत्येक चाल ही इतकी अचूक आणि सूक्ष्म निरीक्षण शक्ती असलेली आहे. आजच्या तरुण पोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून खऱ्या अर्थाने ही शक्ती आणि युक्ती शिकणं फार गरजेचं आहे. कारण साध्या गोष्टीचा विचार करा ना, प्रतापगडावरती अफजल खानाच्या भेटीसाठी जायचंय म्हणून शिवाजी महाराजांनी आपलं अख्खं सैन्य सोबत नाही घेतलं. राजांनी सोबत काही मोजकेच बावळे घेतले. राजांनी सोबत घेतला वाऱ्याच्या वेगानं दांडपट्टा फिरवणारा जिवा महाला. आता जिवा महालाच का सोबत घेतले बरं? राजांनी आधीच माहिती काढली होती, कदाचित समोर सय्यद बंडा असेल तसाच दांडपट्टा फिरवणारा, म्हणून राजांनी सोबत घेतला जिवा महाला. राजांनी सोबत घेतला संभाजी कावजी कोंढाळकर नावाचा मावळा. आता संभाजी कावजी कोंढाळकरांनाच का बरं सोबत घेतला असेल? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आधीच माहिती काढली होती, अफजल खान हा अफाट, प्रचंड आणि हत्ती सारख्या बलदंड ताकदीचा आणि संभाजी कावजी कोंढाळकर नावाचा मावळा देखील तशाच बलदंड ताकदीचा. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला एक एक मावळा किती अफाट ताकदीचा होता ना, याचा एक सगळ्यात मोठा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. खर तर शिवरायांची जन्मभूमी म्हणजे शिवनेरी किल्ला. त्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर नावाचं गाव आहे. त्या जुन्नरच्या एका मोहिमेमध्ये शिवकाळात तानाजी आणि संभाजी कावजी होते पागातली घोडी बाहेर काढायला. पागा म्हणजे तबेला. त्या घोड्यांचे सगळे बंद तानाजी आणि संभाजी कावजींनी कापून काढले
तानाजीराव तेजीला वळले. सगळ्या घोड्यांचे बंद कापल्यानंतर संभाजी कावजी तानाजीरावांना म्हणाले, तानाजीराव, निस्ता पट्टा घुमात माझ्या बरोबर या, गमजा धावतो तुम्हाला. आणि चाल करून आलेल्या समोरून काही मोगली धारकरी चाल करून आलेल्या त्या मोगली धारकऱ्यांच्या समोरच संभाजी कावजीने समोरचाच पागातलाच एक घोडा त्याच्या पोटाखाली मान घालून खांद्यावर उचलला आणि हर हर महादेव वरडत संभाजी कावजी तो घोडा मानेवरती घेऊन थया थया नाचत त्या मोगली धारकऱ्याच्या दिशेने धावले. आणि संभाजींची ती हत्तीवाडी अफाट ताकद बघून ते मोगली धारकरी हातातली तलवार तिथंच टाकून तोबा तोबा वरडत पाठीला पाय लावून पळाला. खर तर तो संभाजी कावजी कोंढाळकर नावाचा जिगरबाज मावळा राजांनी प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी सोबत घेतलाय. याच प्रतापगडावरती मोठ्या शिताबीनं राजांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. संभाजी कावजींनी एका फटक्यात खानाचं शिर धडा वेगळं केला आणि भूकंप झाल्यावर जमीन हादरावी तसा अवघा एवढी सैन्य आणि खुद्द विजापूरचा आदिलशाह सुद्धा हादरला. या अल्लाह एक ऐसा इंसान बनाया तूने, इस शिवाजी को तो हम दक्कन का चूहा समझते थे, लेकिन ये तो शेर निकला, शेर. हे वाक्य होता विजापूरच्या अली आदिलशहाचं. म्हणजे शत्रूच्या मनामध्ये सुद्धा धडकी भरवणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीनं 350 ते 450 वर्षापूर्वी पाहिलाय. आजच्या तरुण पोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून या सगळ्या गोष्टी शिकणं फार महत्वाचं आहे. खर तर शिवाजी महाराजांच्या इतिहासातला आणि त्यांच्या शिवरायांच्या नंतरचा एक प्रसंग आहे. पाणीपतच्या समरभूमीवर नरवीर दत्ताजी शिंदे रक्ताच्या थरोळ्यात पडले होते. त्यावेळेला विश्वासघातकी नजीब खानानं हसत हसत विचारलं, क्यू दत्ताजी और लढोगे? तसा हातामध्ये तलवार आणि काळजामध्ये भगवा असणारा दत्ताजी कडाडला, अरे क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. 350 वर्षापूर्वी बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणणारे मावळे या स्वराज्याच्या मातीत होते. आज मात्र बचेंगे तो और भी पियेंगे असं म्हणणारे कावळे आपल्या घराघरात जन्माला यायला लागले. हे आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. अरे सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं शिवाजी महाराजांना. आज आपल्या पोरांची अवस्था काय? आजचं हे वास्तव पाहिल्यानंतर माझा एक कवी मित्र आहे शुभम काकडे, तो त्याच्या कवितेत असं म्हणतो, राजे तुम्ही उभ्या आयुष्यात जेवढे बदाम खाल्ले नसतील तेवढे बदाम आजच्या मावळ्यांनी गडकिल्ल्यांवर कोरले असतील. अरे काय करतोय आपण? गडकिल्ले ही प्रेम आणि पार्टी करण्याची जागा नाहीये बांधवन. आज 30 फसला डर्टी मनानं गडकिल्ल्यांच्या खाली पार्टी करणारी आजची कार्टी पाहिली ना की आपल्या संस्कृतीची घरटी सुरक्षित राहतील का असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. गडकिल्ले ही प्रेम आणि पार्टी करण्याची जागा नाहीये बांधवन. 350 वर्षापूर्वी याच गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी स्वराज्यासाठी आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलंय. आज त्याच गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी दारूचा भेस सांडताना पाहायला मिळतोय. ही आपली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. अरे जगभरात प्रेरणा घेतली जाते शिवाजी महाराज संभाजी महाराजांसारख्या राजांची. आम्हाला अजून शिवाजी महाराज कळत नाही. जागतिक महासत्ता असणारी अमेरिका त्यांच्या देशात MBAच्या अभ्यासक्रमात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नावाचा एक स्वतंत्र पेपर शिकवण्याचं काम करते. म्हणजे अमेरिकेसारखी महासत्ता सुद्धा त्यांच्या देशामध्ये त्यांच्या तिथल्या पोरांना शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट त्यांचं व्यवस्थापन काय होतं हे शिकवण्याचं काम करते. आम्हाला अजून शिवाजी महाराज कळत नाही. अरे जगभरातली कित्येक पोरं दुर्दैवी आहेत. त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांना काल्पनिक स्पायडरमॅन तयार करावे लागले. त्यांच्या पोरांना प्रेरणा देण्यासाठी त्यांना काल्पनिक सुपरमॅन तयार करावे लागले. पण आपल्या इथली पोरं मात्र भाग्यवान आहेत, कारण आपल्या पोरांना प्रेरणा देण्यासाठी खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजच या मातीमध्ये जन्माला आले. हा प्रचंड मोठा अभिमानाचा क्षण या महाराष्ट्राच्या मातीसाठी. दुर्दैवाने या गोष्टीचा मात्र आपल्याला विसर पडलेला दिसून येतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एकीकडं आणि आजच्या तरुण पिढीची वाटचाल मात्र भलत्याच दिशेनं होताना पाहायला मिळते. मला नेहमी एका गोष्टीचं वाईट वाटतं. आज सुद्धा गावागावामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा जी गावातली टुकार कार्टी आहेत ना, शहरामधली टुकार कार्टी आहेत ना, ती गावातल्या कट्ट्यावरती बसून, कॉलेजच्या कट्ट्यावरती बसून किंवा शहरातल्या चौकामध्ये बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना शिट्ट्या मारण्याचं काम करतात. येणाऱ्या जाणाऱ्या मुली दिसल्या की बोकडाचा आवाज काढतात. मला कधी कधी प्रश्न पडतो की बाबा रे, तू माणसाच्या पोटी जन्माला आलाय का बोकडाच्या पोटी? बरं, जर माणसाच्या पोटी जन्माला आला असेल तर माणसासारखाच वाग ना. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो. जयंतीला मोठमोठाले डीजे लावतो, घरात शिवाजी महाराजांचा फोटो लावतो, हातात भगवा घेतो
एवढं सगळं करून आपण केवळ दाखवण्याचा प्रयत्न करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला किती अभिमान आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना फक्त डोक्यावरती घेऊन नाचण्याचं आम्ही काम करतो. शिवाजी महाराज आमच्या डोक्यात जात नाहीत, ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आज 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडून बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या खऱ्या अर्थानं आपल्याला शिकता आल्या पाहिजेत. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी शिवकाळामध्ये स्वराज्यातल्या स्त्रियांना 50% आरक्षण कधीच दिलं नव्हतं, पण 100% संरक्षण मात्र दिलं होतं. शिवाजी महाराजांचा तो विचार आज या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येकानं शिकणं फार महत्वाचं आहे. आज आपल्याला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला आहे, मासाहेब जिजाऊंचा वारसा आहे, माता रमाईंचा वारसा आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा आहे. आणि यांचा वारसा लाभल्यामुळे आज आपल्या महाराष्ट्रातल्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदावरती जात आहेत. खरं तर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. मागच्या काही वर्षापूर्वी आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्यात आलं. त्यानंतर गावागावामध्ये महिला सरपंच म्हणून निवडून आल्या, पंचायत समितीवरती महिला निवडून आल्या, झेडपीवरती महिला निवडून आल्या. म्हणजे महिला सत्तेच्या खुर्चीवरती जाऊन बसल्या. आम्हाला वाटायला लागलं महिला सक्षम झाल्या, सबल झाल्या. पण परिस्थिती फार वेगळी. आज सुद्धा गावागावामध्ये महिला सत्तेच्या खुर्चीवरती जाऊन बसल्यात, सरपंच झाल्यात. पण दुर्दैवानं जरी महिला गावाची सरपंच असली ना तरी कारभार मात्र पतिराजच बघत असतात. ही या महाराष्ट्राच्या दुर्दैवाची गोष्ट आहे. मी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर एक उदाहरण सांगत असतो. एका गावामध्ये मी एक दृश्य पाहिलं होतं. एका गावामध्ये एक महिला सरपंच म्हणून निवडून आली. कालांतरानं गावातली ग्रामसभेची मीटिंग भरली आणि त्या ग्रामसभेच्या मीटिंग मध्ये समोर बसलेल्या एका ग्रामस्थानं त्या महिला सरपंचाला प्रश्न विचारला, गावात रस्ते नीट नाहीत, ते रस्ते कधी दुरुस्त होणार? त्यावेळी ती महिला सरपंच म्हणते, आमच्या ह्यांना विचारा. आणखी एक ग्रामस्थ उठून उभा राहिला आणि म्हणाला, गावात पिण्याच्या पाण्याची नीट सोय नाही, ती सोय कधी होणार? त्यावेळी देखील ती महिला सरपंच म्हणते, आमच्या ह्यांना विचारा. आणखी एक ग्रामस्थ उठून उभा राहिला आणि म्हणाला, गावातल्या प्राथमिक शाळेचं छत गळतंय, ते कधी दुरुस्त होणार? त्यावेळी देखील ती महिला सरपंच म्हणते, आमच्या ह्यांना विचारा. एक नाही, दोन नाही, सगळ्या प्रश्नांना उत्तर आमच्या ह्यांना विचारा. शेवटी समोर बसलेला आणि वैतागलेला एक ग्रामस्थ उठून उभा राहिला आणि म्हणाला, बाई तुम्ही सरपंच झाला कशाला? त्यावेळी देखील ती महिला सरपंच म्हणते, आमच्या ह्यांना विचारा. म्हणजे केवळ सत्तेच्या खुर्चीवरती येऊन बसल्या म्हणजे महिला सक्षम झाल्या, सबल झाल्या अशा होत नाही. महिलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे, प्रचंड विद्वत्ता आहे. पुरुषांपेक्षा 4 पटीनं जास्त हुशार महिला आहेत. परंतु त्यांना त्यांची जी कौशल्य आहेत, त्यांच्या ज्या क्षमता आहेत, त्यांची जी गुणवत्ता आहे ती खऱ्या अर्थानं वापरण्याची संधी मिळणं फार महत्वाचं आहे. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी आपल्याला हाच विचार देण्याचं काम केलंय. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मासाहेब जिजाऊ वय वर्ष 60 असताना सुद्धा घोड्याला टाच मारून त्या घोड्यावरती स्वार घेऊन लढण्याची तयारी दाखवत होत्या. म्हणजे महिला सक्षमीकरणाची सुरुवात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर सगळ्यात आधी कोणी केली असेल ना तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि मला आणखी एक प्रश्न पडतो. आज शिवछत्रपतींची जयंती आपण साजरी करतोय, शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचत असतो. मला नेहमी एक प्रश्न पडत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करताना जी माणसं गोळा केली, कशाच्या जोरावरती माणसं गोळा केली असते? काय पाहिलं असेल राजांनी त्या माणसांमध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं गोळा करताना त्या माणसांचं दिसणं नाही बघितलं, असणं जाणून घेतलंय त्यांचं. का लढतो, कसा लढतो, किती स्वाभिमान आहे या मातीचा, या निकषावरती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माची माणसं गोळा केली होती. आज आपण काय करतो? शिवाजी महाराज दिसणं नाही तर असणं बघून माणसं गोळा करायची. आणि आपण काय करतो? मी बऱ्याच ठिकाणी एक उदाहरण सांगत असतो. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये एकदा एक आजी एका लग्नाला जाते. लग्नाला गेल्यानंतर गावातल्या सावकारीणबाईंना ती बघते. सावकारीणबाई नखशिखांत सोन्यामध्ये मडून आलेल्या असतात. ही आजी विचार करते, आयुष्यात एकदा तरी अशी पिवळी दिसेल, त्याशिवाय मी मरणारच नाही. खर तर गावाकडं शेतकऱ्यांच्या बायका अशा पिवळ्या पाहायला मिळतात, त्या फक्त कावीळ झाल्यानंतर. पण या आजीला तिचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. आजी विचार करते, काय करता येईल? शेवटी 8 दिवस दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, 500 रुपये जमवते. ते 500 रुपये घेऊन बाजारात जाते. बाजारातून सगळे बेंटेक्सचे खोटे दागिने विकत घेते, जे दिसायला सोनं होतं पण असायला मात्र सोनं नव्हतं. आणि हे दागिने घालून ही आजी आता गावामधून फिरू लागते. या आजीला एवढे सगळे दागिने घालून फिरताना गावातली 4 टुकार पोरं बघतात. पोरं विचार करतात, गड्यानो, अवघ्या महाराष्ट्रातला दुष्काळ असेना, इथं मात्र पैशाचा सुकाळ दिसतोय. एक काम करूयात,
आजच या म्हातारीच्या घरावरती दरोडा टाकून सगळं सोनं लुटूयात आणि तसा बेत दाखवून रात्रीच्या 12-12:30 वाजता काळोख चिरत हे चारही चोर त्या आजीच्या घरामध्ये घुसतात. त्या म्हातारीच्या अंगावरचे सगळे दागिने उरबडू लागतात. आता ते दागिने खोटेच होते, पण ते खोटे दागिनेही द्यायला ही आजी तयार होईना. मी नाही देणार आणि मी नाही देणार. मग चोर काही गप्प बसून दागिने घेणार आहेत का? चोर वैतागले, म्हातारीला बडवली, सगळे दागिने घेतले. ते दागिने घेऊन चोर जायला निघाले. घरातून बाहेर आले, तोच आतून ती आजी म्हणते, न्या म्हणले न्या, सगळे मिळून 500चे. चोर वैतागले, खोटे दागिने घालून या म्हातारीनं आपल्याला फसवलं. अवघ्या रात्रीची मेहनत वाया गेली. चोर पुन्हा घरात आले, पुन्हा त्या आजीला मारायला लागले. त्यावेळी ती आजी म्हणते, मारा म्हणले मारा. तुम्ही काय मारताय? आमचे हे पिऊन आले की ह्याच्यापेक्षा लय मारते. खर तर सांगण्याचा उद्देश एवढाच की चोरांना तर खोट्या दागिन्यांना भुलून चोरी करावी लागली होती, पण त्या आजीने खाल्लेला मार मात्र खरा होता. आज आपल्या समाजाची अवस्था नेमकी अशीच झाली. आपण फक्त दिसण्यावरती विश्वास ठेवतो, असणं कधीच जाणून घेत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचे विचार आपल्या पोरांना समजणं फार महत्वाचं आहे. आज 350 वर्ष झाली आजची तरुण पिढी छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावरती घेऊन नाचण्याचं काम करते, परंतु महाराज मात्र आमच्या तरुणांच्या डोक्यात अजून गेलेले नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कारण मला नेहमी महाराष्ट्रभर फिरत असताना एक गोष्ट नेहमी पाहायला मिळते. आताची तरुण पिढी त्या सोशल मीडियामुळे तर अक्षरशः पागल झाल्यासारखी करते. आपलं पोरगं ड्रीम 11 वरती जुगार खेळतंय. जंगली रमी पे आवना महाराज असले भंगारनाद आपल्या पोरांना. अरे ती युपी बिहार मधली 15-16 वर्षांची पोरं आहेत, महाराष्ट्रात आली, पडेल ती कामं करतायत. काही ना तर मिशी सुद्धा फुटली नाही एवढी बारकी पोरं आहेत. महाराष्ट्रात आले, पडेल ती कामं करतायत आणि स्वतःची पोटं भरतायत. पण आपल्या इथले मात्र 30-30, 35-35 वर्षाचे टोनगे झाले तरी अजून सुद्धा आईबापाच्या जीवावरती आयतं खातायत. पण त्यांना जर आपण विचारलं ना की काही काम धंदा का करेना, तो म्हणतो नोकरी नाही, आरक्षण नाही, काही उद्योग व्यवसाय करावं म्हटलं तर भांडवल नाही. नुसती कारणं सांगतात आपली पोरं. म्हणजे आज सुद्धा रात्रीच्या 12-12:30 वाजता सुद्धा गावातल्या किंवा शहरातल्या चौकाच्या बाजूला रस्त्याच्या कडेला एखादा जेसीबी जर उकरायला लावला ना तर 5-50 पोरं जमा होतील. 2-2 तास बघत बसतील. एवढी रिकामी पोरं आहेत आपल्याकडे. बरं ह्याच्यामुळे यांची लग्न पण व्हायनात ना. आज गावागावात काय परिस्थिती आहे? टेम्पो भर पोरं गावतील बिन लग्नाची. टेम्पो भर. काही लग्नात तर 2 टेम्पो लावायला लागतील. एवढी काही गावामध्ये एवढी भयानक परिस्थिती आहे. बरं ही परिस्थिती का निर्माण झाली? बरं याला जबाबदार कोण आहे? याला आपणच जबाबदार आहोत. कारण मागच्या 20 वर्षापूर्वी भरमसाठ स्त्रीभ्रूण हत्या झाल्या, गर्भातच मुलींना मारून टाकलं. आता मुलींची संख्या कमी झाली, आता बसा बोंबलत. खर तर आज सुद्धा या ठिकाणी बसलेल्या सगळ्या लोकांना मी एक प्रश्न विचारला ना की तुम्हाला मुलगा पाहिजे की मुलगी? जवळपास 80% लोक हे उत्तर देतील आम्हाला मुलगा पाहिजे. का बरं? मुलगी का नको? एखादा म्हणत तसं नाही, ते वंशाला दिवा पाहिजे ना. मला सांगा वंशाला पंथी का बरं चालत नाही? एखादा म्हणत तसं नाही, ते शेवटी चितेला अग्नी द्यायला पोरगच पाहिजे ना. मला एक साधी गोष्ट सांगा, तुमच्या घरामध्ये जर चूल पेटवायची असेल तर ती चूल कोण चांगली पेटवतं? मुलगा की मुलगी? मुलगी. तुमच्या घरामध्ये गॅस पेटवायचा असेल तर तो गॅस कोण चांगला पेटवतंय? मुलगा की मुलगी? मग उद्या चिता जर पेटवायची असेल तर ती कोण चांगली पेटवाय? आज मुलगा आणि मुलगी भेद करायचं काहीच कारण नाही. मासा जिजाऊंचा आदर्श आहे आपल्यासोबत. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श आहे आपल्यासोबत. त्या सुद्धा मुलीच होत्या, त्या सुद्धा महिला होत्या. पण आज जगाच्या पाठीवरती संपूर्ण जगामध्ये त्यांचा आदर्श घेतला जातो. अशा मुली त्यांच्या रूपानं महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला घडवता आल्या पाहिजे. तर खऱ्या अर्थानं अशी जयंती पुण्यतिथी साजरी करण्याचं काहीतरी सफल होऊ शकेल, उद्देश सफल होऊ शकेल. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये स्वतःच्या आईला आणि वडिलांना आदर्श मानायचे, देवासमान मानायचे. पण आजची तरुण पिढी काय करते? मी बऱ्याच ठिकाणी एक दृश्य पाहिलंय. कित्येक घरामध्ये कुत्री पाळलीत, पण आईबाप सांभाळायला यांना लाज वाटते. घरातल्या कुत्र्यांसाठी फार महागडी बिस्किट आहे त्यांच्याकडे, पण घरात असणाऱ्या आपल्या म्हाताऱ्या आईबापाला भात शिजवून घालण्यासाठी हात नाही त्यांच्याकडे. का होतं बरं असं? मुळात आज ज्या विचारांनी आपली पोरं घडवणं गरजेचं आहे ना, त्या विचाराने आपली पोरं घडत नाहीत. हे या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मी कित्येक घरं अशी बघितलीत, पोरं चुकीची वागली म्हणून आई बापानं आत्महत्या केल्यात.
मी महाराष्ट्रभर फिरत असताना सगळ्या तरुण पोरांना हेच सांगत असतो की आयुष्यात काहीही करा, कितीही मोठ्या पदावरती पोहोचा, कितीही मोठी नोकरी मिळवा, जे शक्य होईल ते करा, परंतु आयुष्यात एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या वागण्यामुळं तुमच्या आईबापाची मान समाजात खाली जाता कामा नये, एवढं फक्त करा. कारण आज सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कित्येक पोरांमुळे आईबापाला त्रास सहन करावा लागतो. आणि आईबाप आपल्यासाठी जे करतायत ना, जगात दुसरं कोणीही करू शकत नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कारण साध्या गोष्टीचा विचार करा ना, एखाद्या गरीबाचं पोरगा दिसायला जर काळा सावळा असेल ना, तर अख्खं गाव त्याला नावं ठेवतं, अख्खा समाज त्याला नावं ठेवतो, त्याचे मित्रमंडळी त्याच्या सावळ्या रंगावरून त्याची चेष्टा करतात. पण हाच प्रश्न जर कधी त्यानं त्याच्या आईला विचारला ना की आई मी कसा दिसतो, तर आई म्हणते भले ते पोरग दिसायला कितीही काळा सावळा असू द्या, ती आई म्हणते बाळा तू ना डिक्टो श्रीकृष्णासारखा दिसतो, बाळा तू ना सेम त्या पंढरीच्या पांडुरंगासारखा दिसतो, तोही तसाच सावळा आहे. किती भारी वाटत असेल त्या पोराला हे ऐकायला. म्हणजे अख्खं गाव समाज अख्खा देश जरी त्या पोराला नावं ठेवत असला ना, तर आईबाप जगाच्या पाठीवरती ही दोनच माणसे अशी आहेत जी आपल्या सगळ्या चुका पोटात घालून आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं याच गोष्टी आपल्याला शिकणं फार महत्वाचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना मला कधी कधी एक प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असा आहे ज्या काळामध्ये, म्हणजे जगाच्या पाठीवरचा एकमेव असा काळ आहे ज्या काळामध्ये माणसं जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी स्पर्धा करत होती. साध्या गोष्टीचा विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये मावळ्यांना असं काय दिलं असेल बरं, ज्या बळावरती मावळे जगायला, लढायला आणि मरायला सुद्धा तयार होते. काय दिलं असेल बरं? पैसा, प्रतिष्ठा का राजकारणातलं एखादं पद? अजिबात नाही. मग काय दिलं महाराजांनी? छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती सिद्धी जोहरच्या कैदेत अडकले. शिवा आकाशेत नावाच्या नाहवी समाजातल्या एका मावळ्याला बोलावणं पाठवलंय. शिवा धावतच महाराजांकडे आलाय. त्या शिवाच्या मनामध्ये एकदा तरी प्रश्न आला असेल का की महाराज तर इथून सही सलामत सुटून जातील, पण मला मात्र मरण येईल. घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू स्वतःच्या जीवाची बाजी लावून लढतायत, झुंजतायत. त्या बाजीप्रभूंच्या मनामध्ये एकदा तरी प्रश्न आला असेल का की महाराज घोडखिंडीमधून विशाळगडावरती सही सलामत जातील, पण मला मात्र मरावं लागेल. तानाजी मालुसरेंनी स्वतःच्या पोराचं लग्न काढलंय. पत्रिका द्यायला महाराजांकडे आलेत. महाराज म्हणतायत कोंढाणा घ्यायचाय. सरदिशी तानाजी उठून उभा राहिला आणि म्हणाला राज मी घेतो कोंढाणा. राजे म्हणाले तानाजी पोराचं लग्न काढलंय तू. तानाजीराव म्हणतात राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचा. त्या तानाजीरावांच्या मनामध्ये एकदा तरी प्रश्न आला असेल का की मी जर कोंढाण्यावर लढायला गेलो आणि मला त्या ठिकाणी मरण आलं तर स्वतःच्या पोराचं लग्न सुद्धा उघड्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. या सगळ्या मावळ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आले असतील का? अजिबात नाही. यातल्या एकाही मावळ्याच्या मनामध्ये असा कुठलाच प्रश्न आला नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. या सगळ्या मावळ्यांना माहित होतं या मातृभूमीच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी, आमच्या आया बहिणींच्या अब्रूच्या रक्षणासाठी आमच्या सारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. या लाखोंच्या पोशिंद्याला जगवण्यासाठी, स्वराज्य जगवण्यासाठी आणि या मातृभूमीला सन्मानानं जगता यावं यासाठी या महाराष्ट्राच्या मातीतली माणसं जगायलाच नाही तर मरायला सुद्धा तयार होते. 350 वर्षापूर्वी जबाबदारी स्वीकारणारे मावळे या महाराष्ट्राच्या मातीत होते. आज आपण जबाबदारी स्वीकारतोय का? अजिबात नाही. आपण जबाबदारी दुसऱ्यावरती ढकलण्यात मोठे तरबेज झालोय. आपण फक्त म्हणतो राजे पुन्हा जन्माला या. कशाला? मी म्हणतो राजे पुन्हा जन्माला येऊ नका. कारण पुन्हा शिवरायांनी जन्माला यावं, पुन्हा शंभूराजांनी जन्माला यावं, पुन्हा फुले शाहू आंबेडकरांनी जन्माला यावं. मग आपण जन्माला येऊन काय करणार बरं? आपली काही जबाबदारी नाही का? आणि म्हणून मी म्हणतो राजे पुन्हा जन्माला येऊ नका. कारण तुम्ही पुन्हा जन्माला यायचं म्हटलं तर हिंदुस्थानचा, महाराष्ट्राचा किंवा स्वराज्याचा छत्रपती म्हणून तुम्हाला जन्माला येता येणार नाही राजे. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ सुद्धा घेता येणार नाही राजे. तुम्हाला वयाच्या 21व्या वर्षी पहिल्यांदा ग्रामपंचायत लढवावी लागेल राजे. रात्री अपरात्री मतदारसंघात बैठक्या घ्याव्या लागतील राजे. निवडणुकीच्या आधी मतदारांना 10-5 लाख वाटावे लागतील राजे. मतदानाच्या आधी महिनाभर एका
एखादा ढाबा बुक करून ठेवावा लागेल राजे, तेव्हा पुढे तुम्ही ग्रामपंचायतला निवडून याल राजे. राजे तुमच्या महाराष्ट्रात आज ही परिस्थिती निर्माण झाली म्हणून मी म्हणतो तुम्ही पुन्हा जन्माला येऊ नका. कारण या मातृभूमीच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी, आमच्या आया बहिणींच्या अब्रूच्या रक्षणासाठी स्वतःच्या हातामध्ये तलवार घेऊन शत्रूच्या पाठीमागं धावणारे मावळे राजे तुमच्या सोबतच निघून गेले. आज मात्र सत्ता, पैसा आणि खोट्या प्रतिष्ठेच्या पाठीमागं रात्रंदिवस धावणारे कावळे फक्त इथं उरलेत राजे. म्हणून म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला येऊ नका. आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं सुराज्य करण्याची. कारण शिवाजी महाराज, संभाजी महाराज पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येणार नाहीत, पण शिवाजी महाराज त्यांच्या विचारानं मात्र या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आपल्याला कित्येक तरुण पिढी मात्र घडवता येऊ शकते. याचा सुद्धा विचार आपण सगळ्यांनी करणं फार गरजेचं आहे. खरं तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊने असं काय दिलं असेल की ज्या बळावरती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य उभा केलं. काय दिलं असेल बरं मासाहेब जिजाऊने? विश्वास दिलाय की शिवबा रयतेचं, रयतेसाठी स्वराज्य तुला उभं करायचंय. आणि याच विश्वासाच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य उभा केला. ही ताकद आहे त्या विश्वासाची. आपण कधी डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल. त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये असे 2 बांबू बांधलेले असतात आणि मधून एक दोर बांधलेला असतो. मधून जो दोर बांधलेला असतो ना, त्या दोरीवर डोंबाऱ्याची 5-6 वर्षाची चिमुरडी पोर हातामध्ये एक बांबू घेऊन दोरीच्या या टोकापासून त्या टोकाकडे अगदी सहजपणे पुढे जात असते. अगदी सहजपणे. कशाच्या जोरावरती? त्याला भीती नाही का वाटत की या दोरीवरून आपण खाली कोसळू? कधी त्या खेळाचं नीट निरीक्षण करा. ज्यावेळी ती डोंबाऱ्याची 5-6 वर्षाची चिमुरडी पोर हातामध्ये एक बांबू घेऊन दोरीच्या या टोकापासून त्या टोकाकडे पुढे पुढे जात असते ना, त्यावेळी तिचा बाप खाली, तिच्या बरोबर खाली ढोल वाजवत उभा असतो आणि पुढे पुढे जात असतो. पोरीचं पाऊल पुढे पडत असतं तसं बाप सुद्धा पुढे पुढे जात असतो. त्या पोरीच्या मनामध्ये विश्वास असतो की चुकून यदा कदाचित या दोरीवरून आपला पाय घसरून आपण खाली कोसळलोच तर खाली ढोल वाजत उभा असलेला आपला बाप आपल्याला झेलल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आपल्याला आपल्या पोरांच्या मनामध्ये निर्माण करता येईल का? आपल्या लेकरू जगाच्या तारेवरून चालत असताना त्याचा पाय चुकून घसरलाच तर तुमच्या विश्वासाचा ढोल त्याच्या कानामध्ये घुमत ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपली. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून ही गोष्ट खऱ्या अर्थाने शिकणं फार महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड दुष्काळ पडायचा, तरी सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज दुष्काळ पडला की शेतसारा माफ करायचे, शेतकऱ्यांना बैलजोड्या द्यायचे, खतं द्यायचे, बी बियाणे द्यायचे. जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांच्या हिताचं काम महाराज करायचे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बळीराजा म्हटलं जायचं. आज त्याच बळीराजाचा बळी देऊन त्याला बळीचा बकरा बनवण्याचं काम इथले राज्यकर्ते करतात ना, त्यावेळी आम्हाला शिवाजी महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. खर तर मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती. विदर्भामधल्या एका गावामध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. त्या ठिकाणी काही स्थानिक पुढारी पत्रकारांना सोबत घेऊन त्या गावामध्ये गेले. तिथल्या शेतकऱ्यांना भेटले, त्यांच्यासोबत बोलू लागले की आमचं सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना राबवतंय, एवढी पॅकेज जाहीर करतंय, तरी सुद्धा तुम्ही मरता कसे? त्यावेळी तिथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ते शेतकरी सांगतात, साहेब 12 महिने दुष्काळ आणि नापिकीने हैराण केलेला असताना तुम्ही मरता कसे असे विचारण्यापेक्षा तुम्ही जगता कसे असे विचार आम्हाला. या महाराष्ट्राच्या मातीतला शेतकरी मरण्या अगोदर त्याच्या बांधावरती पोहोचून तो जगतोय कसा याचा विचार करणारा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350 वर्षापूर्वी होता. आज इथल्या राज्यकर्त्यांनी शेतकरी मेल्यानंतर त्याच्या घरी जाण्यापेक्षा तो जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या समस्या जाणून घेणं फार गरजेचं आहे. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आज बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने शिकाव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील. पण दुर्दैव आहे, आजच्या तरुण पोरांची आजची अवस्था पाहिल्यानंतर मात्र प्रचंड वाईट वाटतं. मागे 4-5 वर्षापूर्वी आपल्याकडे कोरोना आला होता आणि कोरोना आल्यानंतर ऑनलाईन अभ्यासाची पद्धत चालू झाली, ऑनलाईन स्टडी. शेवड्या पोराकडे सुद्धा मोबाईल. बरं, ते मोबाईल वरती खरंच अभ्यास करत होतं का? ते गेम खेळत बसायचं. आणि त्याला जर आपण विचारलं की अभ्यास का करेना, तर म्हणायचा नेटवर्क नाही, रेंज गेली. आता इथं 2G, 3G, 4Gचा जमाना
प्रमाण आहे. आता तर 5G पण आले. याचा जमाना असताना तुझ्या मोबाईलला रेंज नाही. बरं, बरीचशी म्हातारी माणसं सुद्धा इथं बसले. पूर्वीच्या काळी काही मोबाईलच होते. पूर्वीच्या काळी मोबाईल नाही, 2G नाही, 3G नाही, 4G नाही, फक्त खुर्ची एक कानाखाली टाकली ना पोराच्या फुल रेंज येत होती. आज मोबाईलच्या नादानं आपली पोरं कुठेतरी विकृतीच्या दिशेनं जात आहेत का, बिघडतायत का, याचा सुद्धा विचार प्रत्येक आई बापानं करणं फार गरजेचं आहे. मोबाईल देऊ नका आपल्या पोरांना या मताचा मी अजिबात नाही. चांगल्या गोष्टींसाठी मोबाईल मुलांना दिला ना तर काहीच हरकत नाही. पण त्या मोबाईलवरती आपली पोरं खऱ्या अर्थानं चांगल्या गोष्टीच आत्मसात करतायत का याचा सुद्धा विचार आई बापानं करणं फार गरजेचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. सगळ्या लोकांना या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मी एकच महत्वाची गोष्ट सांगेन. माझ्या व्याख्यानामधून, माझ्या भाषणामधून काहीच लक्षात नाही ना ठेवलं तरी चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. एक उदाहरण सांगतो. उदाहरण काल्पनिक आहे पण वस्तुस्थितीला अनुकूल आहे आणि आपल्या सगळ्यांना आयुष्यभर जगण्याची प्रेरणा देणार आहे. एकदा एका जंगलाला आग लागते. एक चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन त्या आगीवरती आणून ओतत असते. पुन्हा जाते, पुन्हा चोचभर पाणी घेऊन त्या आगीवरती आणून ओतत असते. चिमणीची बराच वेळी गंमत सुरू असते. शेवटी शेजारी उभा असलेला कावळा न राहून चिमणीला प्रश्न विचारतो की चिमणे, तुझ्या चोचभर पाण्यानं या जंगलाची आग विझणार आहे का? त्यावेळी ती चिमणी उत्तर देते, मला माहित आहे माझ्या चोचभर पाण्यानं या जंगलाची आग कदापि विझणार नाही. पण ज्या वेळेला या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये घेतलं जाईल. मला वाटतं इथे उपस्थित प्रत्येकाचं नाव येणाऱ्या भविष्य काळामध्ये गावाची, समाजाची, राष्ट्राची वाट लावण्यात नाही तर गावाला, समाजाला विकासाची वाट दाखवण्यासाठी घेतलं जावं तर खऱ्या अर्थानं या जयंतीचे कार्यक्रम यशस्वी झाले असं म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा शिवजन्मोत्सवाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आपण मला या ठिकाणी शिवप्रभूंच्या आयुष्यावरती, त्यांच्या इतिहासावरती विचार व्यक्त करण्यासाठी निमंत्रित केलं. त्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या सगळ्याच आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या विचारपीठावरून थांबताना एकदाच फक्त जयघोष करूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हर 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 हर. धन्यवाद सर. मी सुमनताई पवळे, गोलपताई यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. मारुतीजी भापकर, प्राचार्य नदन सर, निटवे सर, अण्णा जुनगरे, पाटील काका या सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडत असताना अतिशय समर्पक अशा शब्दांमध्ये या ठिकाणी मदने सरांनी आपले विचार व्यासपीठावरून व्यक्त केलेले आहेत. खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तन असेल, समाजामध्ये एक चांगली भूमिका मांडायची असेल किंवा समाजामध्ये चांगल्या गोष्टीचं रुजवीकरण करायचं असेल तर अशा प्रबोधनाची खरी आवश्यकता आहे. म्हणून राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी याचं अशा व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. मी सुमनताई घोलप यांचा सन्मान करण्यासाठी बोडरे काकूंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं. बोडरे वहिनी किंवा काकू असतील तर दोघीपैकी एक जणांनी पटकन व्यासपीठाकडे यायचं आहे. तर या प्रभागाच्या माजी नगर सदस्य पवळेताई यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तरी मी सोनवणे काकूंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं. सोनवणे काकू.
उत्सव समितीचे अध्यक्ष जगदाळे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी पाटील काकाचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर या कार्यक्रमाचं आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी प्राचार्य नदन सलाराला विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करायचं. उपस्थित सर्व शिवप्रेमी बंधू भगिनींनो, आता आपण अतिशय उत्कृष्ट आयोजन केलेल्या व्याख्यानाचा स्वाद घेतलेला आहे. सागरजी मदने यांनी अतिशय ओघवत्या अंतकरणाला भिडणाऱ्या ओल्या अशा भाषेमध्ये शिवाजी महाराज कसे होते याचं वर्णन आपल्या समोर केलेलं आहे. त्यांची मांडण्याची पद्धती, बोलण्याचं कौशल्य आणि विषयाचं ज्ञान खरोखर कौतुकास्पद होतं. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या ठिकाणी राजेंद्रजी घोडके राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यांच्यामुळे ही ज्ञानाची मेजवानी आपल्याला मिळाली, म्हणून राजेंद्र घोडके यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. मंचकावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर वेळाअभावी नाव घेणार नाही, त्यांना बोलवलं ते आले, सत्कार स्वीकारला आणि सत्कार केला, म्हणून त्यांचंही सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्व मंडळी या ठिकाणी येऊन थांबलात, व्याख्यान ऐकलं, कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि आता प्रत्यक्ष टाळ्या वाजून प्रतिसाद देतात. आपणालाही प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो. याशिवाय इतर जी मंडळी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशा प्रकारची व्याख्यानं होण्यासाठी मदत करतात आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतात, त्यांनाही मनापासून प्रतिष्ठानच्या वतीने धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. आजचे जे व्याख्याते आहेत यांचा सन्मान या ठिकाणी होईल. सर्वच मान्यवरांच्या हस्ते माननीय श्री सागरजी मदने सर यांचे या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान होईल. या ठिकाणी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे आजच्या या मान्यवरांसाठी.